नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक या आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारताचे महान शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन आणि लोकांचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. एका अत्यंत गरीब कुटुंबातून येऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा प्रवास आपल्या सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहे. शिक्षणावरील निष्ठा आणि देशावरचे निस्सीम प्रेम यातून त्यांनी भारताला प्रगतीच्या शिखरावर नेले. चला तर मग त्यांच्या या अद्भुत जीवनगाथेला सुरुवात करूया. भाग 1. जन्म आणि बालपण. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका गरीब कुटुंबात अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे एक बोट मालक होते आणि आई अशियम्मा गृहिणी होत्या. कलामांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. लहानपणापासूनच कलाम अतिशय कष्टाळू आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ते शालेय वयातच रामेश्वरममध्ये वर्तमानपत्रे वाटण्याचे काम करत असत. याच काळात त्यांच्यावर त्यांचे वडील आणि शिक्षकांचे उत्तम संस्कार झाले, ज्यांनी त्यांच्या भावी आयुष्याचा आणि उच्च विचारांचा भक्कम पाया रचला. भाग 2. शालेय शिक्षण. कलाम हे शालेय जीवनात एक सामान्य विद्यार्थी होते, पण त्यांच्यात शिकण्याची प्रचंड भूक होती. रामनाथपुरम येथील श्वार्ट्स हायर सेकंडरी स्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गणिताची त्यांना विशेष आवड होती आणि त्यासाठी ते पहाटे उठून अभ्यास करत असत. त्यांचे शिक्षक अयादुराई सोलोमन यांनी त्यांना इच्छा, विश्वास आणि अपेक्षा या 3 गोष्टींचे महत्त्व शिकवले. लहानपणी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहून त्यांच्या मनात विमानांबद्दल आणि आकाशात भरारी घेण्याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते, ज्याने त्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक प्रवासाची पेरणी केली. भाग 3. उच्च शिक्षणाचा प्रवास. शालेय शिक्षणानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1954 मध्ये भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. मात्र भौतिकशास्त्रात त्यांना आपले खरे ध्येय सापडले नाही. नंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्याचे ठरवले. तिथली फी भरणे कुटुंबाला शक्य नव्हते, तेव्हा त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांच्या शिक्षणासाठी पैशांची सोय केली. बहिणीच्या या त्यागाने कलामांना अधिक मेहनत करण्याची प्रेरणा दिली. MIT मधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी अतिशय जिद्दीने पूर्ण केली. भाग 4. करिअरची सुरुवात आणि निराशा. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर कलामांसमोर 2 संधी होत्या: भारतीय हवाई दल आणि संरक्षण मंत्रालय. हवाई दलात लढाऊ वैमानिक फायटर पायलट बनण्याचे त्यांचे मोठे स्वप्न होते. मात्र डेहराडून येथील हवाई दलाच्या मुलाखतीत ते 9व्या क्रमांकावर राहिले आणि केवळ 8च जागा उपलब्ध असल्याने त्यांचे हे स्वप्न थोडक्यात भंगले. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ते ऋषिकेशला गेले. तिथे स्वामी शिवानंद यांनी त्यांना तुझे नशीब दुसरे काहीतरी मोठे करण्यासाठी लिहिले आहे असा उपदेश केला. त्यानंतर नव्या उमेदीने ते संरक्षण मंत्रालयात रुजू झाले. भाग 5. DRDO मध्ये प्रवेश. 1958 मध्ये डॉक्टर कलाम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी भारतीय लष्करासाठी नंदी नावाचे एक छोटे हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या वैज्ञानिक कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली. मात्र DRDO मधील कामात त्यांना पूर्ण समाधान मिळत नव्हते. त्याच काळात त्यांची भेट महान भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी झाली. साराभाईंनी कलाम यांच्यातील बुद्धिमत्ता आणि प्रचंड क्षमता ओळखली आणि त्यांना भारताच्या अंतराळ कार्यक्रमात सामील होण्याची एक अत्यंत मोठी संधी दिली. भाग 6. इस्रोमध्ये प्रवेश आणि नवी दिशा. 1969 मध्ये डॉक्टर कलाम यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत इस्रोमध्ये बदली झाली. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. तिथे त्यांना भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपक यानाचे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV-3 चे प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले. हे एक अत्यंत आव्हानात्मक काम होते, कारण भारताकडे त्यावेळी मर्यादित संसाधने होती. डॉक्टर सतीश धवन आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या प्रकल्पावर रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक मजबूत टीम बांधून कामाला सुरुवात केली. भाग 7. अपयश आणि खंबीर नेतृत्व. 1979 मध्ये SLV-3 चे पहिले प्रायोगिक प्रक्षेपण करण्यात आले. संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागून होते.
मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे उपग्रह कक्षेत पोहोचण्याऐवजी बंगालच्या उपसागरात कोसळला. हे एक मोठे अपयश होते आणि कलाम अत्यंत निराश झाले. परंतु त्यावेळचे इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर सतीश धवन यांनी या अपयशाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि मीडियाला सामोरे गेले. धवन यांच्या या कृतीतून कलामांना नेतृत्वाचे सर्वात मोठे धडे मिळाले की अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि यशाचे श्रेय संपूर्ण टीमला द्यावे. भाग 8. रोहिणी उपग्रहाचे ऐतिहासिक यश. 1979च्या अपयशानंतर कलाम आणि त्यांच्या टीमने वर्षभर प्रचंड मेहनत केली. अखेर 18 जुलै 1980 रोजी भारताने SLV-3च्या सहाय्याने रोहिणी उपग्रह यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला. भारताच्या अंतराळ इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण होता. या यशामुळे भारत स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करू शकणाऱ्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला. या अभूतपूर्व यशानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलाम आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. या महान कामगिरीमुळे डॉक्टर कलाम यांची ओळख एक राष्ट्रीय नायक म्हणून निर्माण झाली. भाग 9. पुन्हा DRDOमध्ये वापसी. 1982मध्ये डॉक्टर कलाम पुन्हा DRDOमध्ये परतले. यावेळी त्यांच्यावर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी DRDLचे संचालक म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी भारताला लष्करी सामर्थ्यात स्वयंपूर्ण बनवण्याची नितांत गरज होती. तत्कालीन संरक्षण मंत्री व्यंकटरमण यांच्या पुढाकाराने भारताचा एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम IGMDP सुरू करण्यात आला आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व डॉक्टर कलाम यांच्याकडे देण्यात आले. येथूनच भारताच्या क्षेपणास्त्र युगाची खऱ्या अर्थाने एक नवी सुरुवात झाली. भाग 10. क्षेपणास्त्र विकासाची भरारी. IGMDP अंतर्गत डॉक्टर कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने एकापाठोपाठ एक शक्तिशाली क्षेपणास्त्रे विकसित केली. यामध्ये पृथ्वी, जी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, त्रिशूल, आकाश, नाग, जी अँटी टँक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अग्नी या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या प्रकल्पांच्या अभूतपूर्व यशामुळे भारतीय लष्कराची ताकद अनेक पटींनी वाढली. कलामांच्या या अतुलनीय योगदानामुळे संपूर्ण जग त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागले. त्यांनी खऱ्या अर्थाने भारताला संरक्षण क्षेत्रात आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवले. भाग 11. पोखरण 2 अणुचाचण्या. ऑपरेशन शक्ती. 1992 ते 1999 या काळात डॉक्टर कलाम यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि DRDOचे सचिव म्हणून काम पाहिले. याच काळात 1998मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे दुसऱ्या यशस्वी अणुचाचण्या ऑपरेशन शक्ती केल्या. या ऐतिहासिक चाचण्यांमध्ये डॉक्टर कलाम यांनी मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वाची तांत्रिक भूमिका बजावली. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताने स्वतःला एक अण्वस्त्रधारी देश म्हणून जगासमोर सिद्ध केले. देशाच्या सुरक्षेसाठी हे एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचे पाऊल होते. भाग 12. सन्मान आणि भारतरत्न. विज्ञान, अंतराळ संशोधन आणि संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील त्यांच्या अद्वितीय आणि निस्वार्थ योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने डॉक्टर कलाम यांना अनेक सर्वोच्च सन्मानांनी गौरवले. 1981मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1990मध्ये पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यानंतर 1997मध्ये देशाच्या उभारणीतील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते देशातील मोजक्याच शास्त्रज्ञांपैकी एक होते आणि त्यांच्या साधेपणाचे ते एक मोठे उदाहरण होते. भाग 13. इंडिया 2020चे स्वप्न. डॉक्टर कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर एक महान द्रष्टे होते. त्यांनी इंडिया 2020 अ विजन फॉर द न्यू मिलेनियम या पुस्तकाद्वारे भारताला 2020 सालापर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याचे महान स्वप्न पाहिले होते. या पुस्तकात त्यांनी देशाचा विकास कसा होऊ शकतो यावर स्पष्ट कृती आराखडा दिला होता. कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांवर भर देऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी तरुणांना नेहमी मोठी स्वप्ने पहा आणि ती सत्यात उतरवा असा संदेश दिला. भाग 14. राष्ट्रपती पदाची निवडणूक. 2002मध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने NDAने डॉक्टर कलाम यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून उमेदवारी दिली.
त्यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे विरोधी पक्षांनीही त्यांना त्वरित पाठिंबा दिला. 25 जुलै 2002 रोजी ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून बहुमताने निवडून आले. एका झोपडीत जन्मलेला आणि वर्तमानपत्रे वाटणारा मुलगा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचला, हा प्रसंग प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद होता. ते पहिले असे राष्ट्रपती होते जे राजकारणी नव्हते, तर एक पूर्णपणे वैज्ञानिक पार्श्वभूमीतून आले होते. भाग 15. लोकांचे राष्ट्रपती, पीपल्स प्रेसिडेंट. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य लोकांसाठी, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खुले केले. म्हणूनच ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून जगभरात ओळखले जाऊ लागले. राष्ट्रपती असतानाही ते अतिशय साधं जीवन जगत होते. प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते लहान मुलांशी, शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असत. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे ते आपले परम कर्तव्य मानत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लाखो विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. भाग 16. कार्यकाळानंतरचे जीवन आणि शिक्षण क्षेत्र. 2007 मध्ये त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला. त्यांनी दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पदावरून पायउतार झाल्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या सर्वात आवडत्या क्षेत्राकडे म्हणजेच शिक्षण क्षेत्राकडे वळले. त्यांनी देशातील विविध विद्यापीठे आणि IIM सारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. तरुण पिढीला ज्ञान देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हाच त्यांच्या जीवनाचा मुख्य श्वास बनला होता. ते नेहमी म्हणायचे की मला एक उत्तम शिक्षक म्हणून लक्षात ठेवले जावे. भाग 17. साहित्यातील योगदान. डॉक्टर कलाम हे एक उत्तम लेखक आणि कवी देखील होते. त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत जी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी विंग्ज ऑफ फायर, अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याशिवाय इग्नाइटेड माइंड्स, टर्निंग पॉइंट्स, माय जर्नी आणि इंडिया 2020 ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांनी तमिळ भाषेत अनेक कविताही लिहिल्या आहेत. आपल्या साहित्यातून त्यांनी नेहमी सकारात्मक विचार, ज्वलंत देशभक्ती आणि विज्ञानाची कास धरण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे. भाग 18. साधेपणा आणि निखळ व्यक्तिमत्व. डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे, नम्र आणि निखळ होते. देशाचे राष्ट्रपती असूनही त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची कोणतीही मोठी संपत्ती नव्हती. त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांची पुस्तके, त्यांचे काही कपडे आणि त्यांचा वीणा. त्यांना संगीताची प्रचंड आवड होती आणि ते फावल्या वेळीत वीणा वाजवत असत. त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळले आणि आपले संपूर्ण जीवन राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित केले. धर्म, जात आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाने आणि जगाने त्यांच्यावर निखळ प्रेम केले. भाग 19. अखेरचा प्रवास. 27 जुलै 2015 हा दिवस भारतासाठी अतिशय दुःखाचा ठरला. मेघालयातील IIM शिलाँग येथे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लेक्चर देत असतानाच डॉक्टर कलाम यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तेच करत होते जे त्यांना सर्वात जास्त आवडायचे, म्हणजेच विद्यार्थ्यांना शिकवणे. त्यांच्या अचानक जाण्याने देशाने आपला सर्वात लाडका, निस्वार्थी आणि मार्गदर्शक सुपुत्र गमावला. भाग 20. आजचा महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी. डॉक्टर कलाम यांचे भौतिक शरीर आज आपल्यात नसले तरी त्यांचे अनमोल विचार नेहमी जिवंत राहतील. भारताला महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आजचा महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी ओळखून आपण त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि अविरत कष्टाचा वारसा सक्षमपणे पुढे नेला पाहिजे. आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीत आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यायला हवे. डॉक्टर कलाम हे केवळ इतिहासातील एक नाव नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक धगधगता प्रकाशस्तंभ आहेत.